सूर्य जो आहे हा सुद्धा स्वतःभोवती फिरतो आणि सूर्य जो आहे तो फक्त परिवलनच करत नाही तर परिभ्रमण सुद्धा करतो. हे माहिती का तुम्हाला? म्हणजे आज आपण जी कन्सेप्ट शिकणार आहोत ती तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे. की आजपर्यंत तुम्ही काय शिकत आला की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पण आज मी म्हणणार आहे की सूर्य स्थिर आहे का? नाही. तर सूर्य हा स्वतःभोवती देखील फिरतो आणि इतर खगोलीय वस्तूंच्या सभोवताली सुद्धा फिरतो. याच्या मागचं भौगोलिक कारण काय आहे, नेमकं सत्य काय आहे, मी जे म्हणालो ते खरं आहे का, ते आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊ. आता आपण सूर्यमाले संदर्भात बोललो. ठीक आहे. आता आपली जी सूर्यमाला आहे ही ज्या आकाशगंगेमध्ये आहे त्या आकाशगंगेचं नाव काय आहे? मंदाकिनी. आणि सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहेत? 8 ग्रह आहेत. ठीक आहे नाही? आता हे जे सूर्यमालेतील 8 ग्रह आहेत निश्चितच यांची जी निर्मिती आहे ही कशामुळे झालेली आहे? स्वतः सूर्यामुळेच झालेली आहे. कारण पृथ्वी जी आहे ही स्वतः जी आहे एक सुरुवातीला तप्त वायूंचा काय होता? गोळा. आणि वायुरूप अवस्थेतून ती अगोदर थंड थंड होत गेली, त्यानंतर द्रव अवस्थेत, त्यानंतर काही प्रमाणात स्थायू अवस्थेत. कारण पृथ्वीवर 71% भागामध्ये पाणी सुद्धा आहे. आणि त्यानंतर इथे तयार झालं वातावरण, है की नाही? आणि आपल्याला माहिती आहे की वातावरणामध्ये 78% काय असतो? नायट्रोजन, 21% ऑक्सिजन, 0.03% कार्बन डायऑक्साइड, है ना? हे घटक आपण पाहिले आहेत. आता प्रश्न असा आहे की पृथ्वी जी आहे तर हिचं परिवलन आणि परिभ्रमण या दोन्ही गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, याला काय म्हणतात? परिवलन. आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती देखील फिरत असते, याला म्हणायचं परिभ्रमण. आणि आपण हे पण पाहिलं आहे की पृथ्वीचा जो परिवलन कालावधी आहे तो किती आहे? 24 तास. आणि परिभ्रमण कालावधी जर पाहिला आपण 365 दिवस आणि 6 तास. आणि यामुळे दर 4 वर्षाला 1 वर्ष हे काय असतं? लीप वर्ष असतं. जसं की मागचं वर्ष होतं 2024, हे लीप वर्ष होतं. ठीक आहे? हे सगळी माहिती तुम्हाला आहे. पण आज मी थोडस ट्विस्ट सांगणार आहे तुम्हाला. काय माहितीये का? आपल्याला काय वाटतं की सूर्य हा केंद्रस्थानी आहे. सूर्य फिरतो का? फिरते काय? पृथ्वी. परंतु हे म्हणणं चुकीचं आहे. कसं? ते म्हणतात सूर्य जो आहे हा सुद्धा स्वतःभोवती फिरतो आणि सूर्य जो आहे तो फक्त परिवलनच करत नाही तर परिभ्रमण सुद्धा करतो. हे माहिती का तुम्हाला? म्हणजे आज आपण जी कन्सेप्ट शिकणार आहोत ती तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आहे. की आजपर्यंत तुम्ही काय शिकत आला की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पण आज मी म्हणणार आहे की सूर्य स्थिर आहे का? नाही. तर सूर्य हा स्वतःभोवती देखील फिरतो आणि इतर खगोलीय वस्तूंच्या सभोवताली सुद्धा फिरतो. याच्या मागचं भौगोलिक कारण काय आहे, नेमकं सत्य काय आहे, मी जे म्हणालो ते खरं आहे का, ते आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊ. पण सूर्याचं स्थान जर पाहिलं आपण तर आपली जी सूर्यमाला आहे या सूर्यमालेच्या कुठे येतो? केंद्रस्थानी. बरोबर? कारण आपण जेव्हाही सूर्यमालेचा एक एक्सपेरिमेंट सुद्धा आपण केला होता, आठवतं तुम्हाला? हा. तर या सूर्यमालेच्या जेव्हा आपण एक लॅबमध्ये कलरची लाईट लावली होती की नाही, तेव्हा तुमच्या लक्षात असेल की जो सूर्य आहे हा वर्तुळाच्या केंद्रबिंदू सारखा आहे की नाही. जर आपण पूर्ण सूर्यमालेला पूर्ण
सूर्यमालेला जर काय कन्सिडर केलं, एक मोठा वर्तुळ जर कन्सिडर केलं तर त्याचा केंद्रबिंदू केंद्रस्थानी कोण असतं? सूर्य असतं आणि इतर ग्रह सूर्याच्या सभोवताली फिरत असतात. सूर्याचा काही गुणधर्माबद्दल आपण चर्चा करू. पहिला गुणधर्म आहे की सूर्याचा रंग कसा आहे. आता मला सांगा की सूर्यप्रकाश हा कोणत्या रंगाचा आहे? पांढऱ्या रंगाचा आहे. सूर्यप्रकाश कोणत्या रंगाचा आहे? पांढऱ्या रंगाचा आहे. मुळात त्याच्यामध्ये 7 रंग सुद्धा आहेत जे की इंद्रधनुष्यामध्ये आपण पाहत असतो, हे की नाही. जेव्हाही आपण प्रकाशाचं जे आहे प्रिझमच्या साहाय्याने 7 रंगामध्ये रूपांतर करू, हे की नाही, तर अशा वेळेस ते 7 रंग मी इंग्रजीमध्ये तुम्हाला सांगितले होते, VIBGYOR, हे ना. असे 7 रंग इंद्रधनुष्यातले 7 रंग तुम्हाला माहितच आहे, ते वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु लक्षात घ्या, सूर्यप्रकाश कोणत्या रंगाचा आहे? पांढऱ्या रंगाचा. त्यामध्ये किती रंग आहे? 7 रंग. पण मुळात सूर्याचा स्वतःचा रंग कोणता आहे? तर कोणता आहे? पिवळ्या रंगाचा आपला सूर्य आहे. सूर्याला 7 रंग आहे का? सूर्याला रंग स्वतःचा रंग कसा आहे? फार जवळून जर आपण त्याचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की त्याचा रंग कोणता आहे? पिवळा. परंतु तिथं पहा, तिथं कसं आहे माहितीये का? सूर्य म्हणजे काय माहितीये का? सूर्य म्हणजे काहीच नाही, तिथं फक्त सातत्यानं स्फोट चालू आहे. काय चालू आहे? स्फोट. तिथं जर पाहिलं आपण, तिथे इंधन आहे, त्या इंधनाचं नाव आहे हायड्रोजन. काय आहे? आणि हायड्रोजन जे आहे, हायड्रोजनचे तिथं स्फोट होतात आणि त्यापासून हेलियमची केंद्रके बनतात आणि त्यामधून जी ऊर्जा बाहेर पडते ती म्हणजे काय? आपला सूर्यप्रकाश. ते तुम्हाला 8वी मध्ये आहे, सध्या एवढं डिटेलमध्ये जाणून घ्यायची गरज नाही. पण सध्या फक्त लक्षात ठेवायचं आहे की सूर्याचा रंग हा कोणता आहे? पिवळ्या रंगाचा आहे. आणि त्यामुळे आजच्या नोट सुद्धा मी कोणत्या रंगामध्ये लिहिल्या? पिवळ्या रंगामध्ये. ओके. त्यानंतर सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान पहा. आता मला सांगा, निरोगी व्यक्तीच्या शरीराचे तापमान किती असतं? 37 अंश सेल्सिअस. पहा, पाणी उकळतं किती तापमानाला? 100 अंश सेल्सिअसला पाणी उकळतं, बरोबर आहे का? आणि पहा, सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान किती आहे? 6000 अंश सेल्सिअस. म्हणजे पाण्याचा जो उत्कलनांक आहे, बॉइलिंग पॉइंट, हे की नाही, त्याच्यापेक्षा किती पटीने जास्त आहे तो? 60 पटीनं. किती? 60 पटीनं. कारण 100ला 60 न गुणलं उत्तर किती? 6000. म्हणजे पहा, सूर्यामध्ये किती प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे ती किरण जी आहेत, ही तुम्हाला माहित असेल की सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश येण्यासाठी किती कालावधी लागतो? जवळपास 8 मिनिटे आणि काही सेकंद लागतात, है ना. 8 मिनिटं आणि 20 सेकंद जवळपास लागतात. कारण प्रकाशाचा वेग जर पाहिला आपण तर प्रकाश ही जगात, या विश्वातली सर्वात वेगवान वस्तू जर कोणती असेल ती काय आहे? प्रकाश. तिचा वेग जर पाहिला आपण तर 3 लाख किलोमीटर प्रति तास एवढा वेग असतो. मग आता लक्षात घ्या, मग इतक्या दूर अंतरावर जर सूर्य असेल त्यामुळे आपल्याला त्याची जास्त उष्णता जाणवते का? नाही. आणि त्यातच तुम्हाला माहिती आहे की आपल्या पृथ्वीच्या सभोवताली जर पाहिलं आपण तर एक सुरक्षित कवच आहे, एक छत्री आहे आपल्याकडे. कोणती आहे? ओझोन. ज्याचा फॉर्म्युला काय आहे? O3. काय आहे? O3 हे ओझोनचा फॉर्म्युला आहे. तर सूर्याच्या अतिनील किरण जे असतात, अल्ट्राव्हायोलेट रेज, है ना, त्या अतिनील किरणाला शोषण्याचं काम कोण करतो? ओझोन करत असतो, बरोबर आहे का? तर आणि त्यातही आपण जे लक्षात घ्या, आपण अल्ट्राव्हायोलेट जी किरण आहेत ना त्यांना आपले डोळे पाहू शकतात का? नाही पाहू शकत. लक्षात घ्या, हे बघा, लाईट जे आहे ना, प्रकाश, तर या प्रकाशाचे बरेचसे भाग आहेत, त्यापैकी फार छोटा भाग आपण बघत असतो. लक्षात आलं का? त्याला व्हिजिबल लाईट म्हणतात. जो दृश्य प्रकाश असतो त्यालाच आपण पाहू शकतो. अल्ट्राव्हायोलेट राईज, त्यानंतर एक्स-रे, यांना आपले डोळे पाहू शकतात का? नाही. तर आपला विषय काय होता की पृष्ठभागाचं तापमान
किती आहे 6000 अंश सेल्सिअस, कितीतरी जास्त प्रमाणात आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर आता आपण सूर्याच्या आकाराबद्दल बोलू की सूर्याचा आकार किती आहे. तो पृथ्वीपेक्षा लहान आहे का मोठा आहे. मोठा आहे तर किती मोठा आहे हे पण बघावं लागेल ना. पहा, सूर्याचा आकार जर पाहिला तर पृथ्वी सारखे किती ग्रह बसतील. 13 लाख ग्रह सामावू शकतील इतका आकार कोणाचा आहे, सूर्याचा. म्हणजे पहा, सूर्य समजा एक वर्तुळासारखी जागा तयार केली आणि छोटे छोटे वर्तुळ पृथ्वी सारखे टाकले आपण तर किती होईल ते 13 लाख. आपली पृथ्वी पण काही लहान आहे का. पृथ्वीची त्रिज्या जर पाहिली आपण तर जवळपास किती आहे 6400 किलोमीटर त्रिज्या आहे पृथ्वीची, ठीक आहे नाही. आणि आपल्या पृथ्वीसारखे किती ग्रह त्यामध्ये सामावू शकतील, 13 लाख. त्यानंतर आता मला सांगा, जे सर्व ग्रह आहेत 8 ग्रह आहेत हे सूर्याला सोडून पुढे जातात का, नाही. सूर्याच्या सभोवताली विशिष्ट कक्षेमध्ये ते फिरत असतात. जसं की तुम्हाला इलेक्ट्रॉन माहित असते एक नाही. अणूमध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन जे आहेत ते विशिष्ट कक्षेमध्ये त्या केंद्रकाभोवती फिरत असतात. तशा पद्धतीनं सर्व ग्रह जे आहे हे सूर्याच्या सभोवतालीच फिरतात. आणि याच्या मागचं वैज्ञानिक कारण जर पाहिलं आपण तर ते आहे सूर्याचे गुरुत्वीय बल. आता प्रश्न असा आहे की गुरुत्वीय बल तर पृथ्वीमध्ये सुद्धा आहे. न्यूटनचा गुरुत्वाकर्षण नियम काय सांगतो, एखादी वस्तू आपण आकाशाच्या दिशेने फेकली तर ती पुन्हा काय येते, खाली येते. गुरुत्वीय बल पृथ्वीमध्ये सुद्धा आहे आणि सूर्यामध्ये सुद्धा आहे. मग प्रश्न कसा आहे की सूर्यच पृथ्वीवर गुरुत्वीय बल का लावतो, पृथ्वी सूर्यावर गुरुत्व बल लावते का नाही लावत. उत्तर काय आहे की पृथ्वी सुद्धा गुरुत्वीय बल लावते, परंतु पृथ्वीचं गुरुत्वीय बल कसं आहे, खूप कमी आहे. कशाच्या तुलनेमध्ये, सूर्याच्या तुलनेमध्ये. कारण ज्या वस्तूचं वस्तुमान जास्त त्या वस्तूचं गुरुत्वीय बल जास्त. पहा, या विश्वामध्ये न्यूटनचा गुरुत्वाकर्षण नियम काय सांगतो की प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूवर काय लावत असते, गुरुत्वीय बल. आपण सुद्धा पृथ्वीवर गुरुत्व बल लावायलो पण आपलं बल दिसून येतं का, नाही. कारण आपलं वजन वस्तुमान कसं आहे आपलं कमी आणि पृथ्वीचं वस्तुमान कसं आहे जास्त. तशी तुलना तुम्ही आता पृथ्वी आणि कोणाची करायची, सूर्याची. पृथ्वी मावायला सूर्यामध्ये, याचा अर्थ त्याचं गुरुत्वीय बल सुद्धा तितक्या प्रमाणात काय असेल, जास्त असेल. म्हणून सूर्याच्या गुरुत्वीय बलासमोर पृथ्वीचं गुरुत्वीय बल दिसून येतं का, नाही. आणि म्हणून पृथ्वीप्रमाणे इतर 8 ग्रह आणि काही खगोलीय वस्तू हे सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळे विशिष्ट कक्षेमध्ये काय असतात, फिरत असतात. त्यानंतर सूर्याचा व्यास. आता मी तुम्हाला पृथ्वीची त्रिज्या सांगितली 6400 किलोमीटर म्हणजे पृथ्वीचा व्यास अप्रॉक्सिमेट, म्हणजे साधारणतः जर पाहिला आपण तर 12800 किलोमीटर आहे. किती आहे, 12800. हा कोणाचा व्यास आहे, पृथ्वीचा. पण सूर्याचा व्यास जर पाहिला किती आहे तो 13,92,000 किलोमीटर. एवढा व्यास हा कोणाचा आहे, सूर्याचा. त्यानंतर आला आपला मुख्य प्रश्न की सूर्य परिवलन आणि परिभ्रमण करतो का. आणि मी उत्तर काय म्हणलो होतो, यस, होय. सूर्य स्वतःभोवती सुद्धा फिरतो. स्वतःच्या अक्षाभोवती, लक्षात आलं का, स्वतःचा जो अक्ष आहे त्याचा त्या अक्षाभोवती स्वतः सूर्य जो आहे हा फिरत फिरत आकाशगंगेच्या केंद्राभोवती सूर्यमालेसह फिरायला. म्हणजे पृथ्वी काय करेल, पृथ्वी आपल्याला वाटेल पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरायली, पण सूर्याचं काम त्याच्यापेक्षा कसं आहे, पुढचं आहे. सूर्य काय करायला, स्वतःच्या अक्षाभोवती तर फिरायलाच, पण स्वतःच्या अक्षाभोवती फिरता फिरता आकाशगंगेच्या केंद्राभोवती तो कसा फिरतो. म्हणजे जसा पृथ्वीच्या संदर्भात
आपण काय करतो, सूर्यमालेच्या केंद्र ठिकाणी काय आहे, सूर्य आहे असं गृहीत धरतो. तसं सूर्यमाला जी आहे तिचं केंद्र म्हणजे कोणाचं केंद्र झालं, आकाशगंगेच्या केंद्र. म्हणजे आकाशगंगा पहा, अनेक सूर्यमाला हे एका आकाशगंगेमध्ये असू शकतात आणि त्या आकाशगंगेच्या केंद्र ठिकाणी पूर्ण सूर्यमाला फिरायली. लक्षात आलं का? म्हणून आपल्याला म्हणता येईल की सूर्य मध्ये काय आहे, परिवलन पण आहे आणि परिभ्रमण सुद्धा आहे. तो स्वतःच्या अक्षाभोवती फिरता फिरता आकाशगंगेच्या केंद्राभोवती सूर्यमालेसह म्हणजे सर्वांनाच त्यानं बुधला घेतलं, गुरुग्रहाला घेतलं, सर्वच ग्रहांना घेऊन पूर्ण सूर्यमालेसह तो फिरत असतो. हे इंटरेस्टिंग आज तुम्हाला माहित झालेली गोष्ट आहे. लक्षात